एक स्किल आहे मी म्हणेल आणि नक्कीच आज एक भरपूर दूरचा पल्ला गाठून मला वाटते आज भाईंदरमध्ये दाखल झालेले आहेत आणि भाईंदरचे स्पेशली भूपेन पाटील यांची मन जिंकण्याचा हे प्रयत्न नक्कीच असणार आहे कारण त्यांनी पुरस्कृत केली गेलेली ही टीम आपल्याला पाहायला भेटत आहे मालवणी बॉईज मालवणी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहेत उत्तन बॉईज उत्तन म्हणला तर नक्कीच जय मल्हार यांची एक वेगळं रिलेशन आहे मित्रांनो की जेव्हा आपण फार असे टुर्नामेंट्समध्ये पाहत असतो की उत्तन बॉईज हा संघ जय मल्हार उत्तन बॉईजच्या नावाने खेळतोय हितेश पाटील यांचे प्रत्येक उत्तनचे प्लेयर चाहते आहेत यात काही शंका नाही आहे अगदी नवघर गावातील खेळाडू एवढे चाहते नसतील त्यांचे हितेश पाटील म्हणा की मल्हार स्पोर्ट्सचे मात्र जे उत्तनचे खेळाडू आहेत ना ते डेफिनेटली एक साई माऊली टीम आपल्याला कुठे जायचं नाही आहे यानंतर नेक्स्ट मॅच तुमचीच असणार आहे याकडे आपण लक्ष द्यावं तर मॅच ऑन होत्या पहिल्या षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत आला बॉलिंग ट्रॅकवर येस मालवणी संघातील माझा सर्वात बेस्ट प्लेअर आवडता खेळाडू व्यावसायिक क्रिकेट अक्षय सोनीसोबत देखील भरपूर वेळा खेळताना पाहिला जितू यांना आणि नक्कीच शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान तो उभा आहे आणि अंपायर उदय पाटील सरांचा सिग्नल येतो फर्स्ट मॅन्डेटरी पॉवर प्ले 3:33 पहिला बॉल यावेळी मात्र जबरदस्त बॉल पॅटर्न बॅटशेमध्ये होता क्लासिकल या ठिकाणी स्ट्रोक पाहायला भेटला मात्र पाहूया बॉल डिक्लेअर झोन मध्ये की एक सिंगल रन मात्र नाही बॉल अडवला गेलाय आणि या दरम्यान 2 आणि 2 ला 3 अगदी हे ॲडव्हान्टेज आहे जर बॉल पडदा लागला असता जे 8 ते 9 फीटचा पडदा आहे त्याला जर स्पर्श झाला असता तर नक्कीच एक घोषांकितचे सर्वमध्ये रन्स भेटले ते मात्र बॉल अडवला गेला आणि थोडासा फेकी देखील थोडासा खराब आणि पहिल्याच बॉलवर नवीन पाटील आपला खाता उघडतो विथ 3 आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 3 मॅकमिलन गोविन अगदी या खेळाडूचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील भरपूर आदराने घेतला जातो उत्तन गावाचा एक असा खेळाडू ज्यांनी उत्तनच्या क्रिकेटला अगदी पालघर म्हणा ठाणा म्हणा भिवंडी म्हणा रायगड म्हणा किंवा इतर कुठलेही स्टेट्स डिस्ट्रिक्ट म्हणा त्यामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप आपल्या गावाचा छाप डेफिनेटली सोडली गेली आहे नाही जे तुमच्याकडे डेफिनेटली मी म्हणेन काही डाऊट असतील तर आपण मॅच आधी स्टार्ट होण्याच्या आधी करा थँक्यू सो मच हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो काहीतरी डाऊट होते लगेच आमच्या कमिटीने रिकन्साईल केला गेला आणि ते त्यांना नक्कीच लगेच या ठिकाणी उत्तर देण्यात आलं आणि थँक्यू सो मच उत्तम बॉईज आपण एक जबरदस्त खेळाडू सर्व टीम देखील जबरदस्त आहे मॅकमिलन गोविंदचा हा अप्रतिम नेत्रदीपक हा आलाय जय मल्हार ब्रँडेड स्ट्रोक बाय मॅकमिलन गोविंद थँक्यू डीजे प्रत्येकाला नक्कीच हे मल्हार स्पोर्ट्सचा जत्रा पाहिजे क्रिकेटचा हे जत्रा पाहिजे प्रत्येक जण सांगतोय की मला आज मैदानामध्ये जायचं आहे मल्हार स्पोर्ट्सची ही मॅच पाहायची आहे नक्कीच ते सॉन्ग या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटला मला ही जत्रेला न्या की मला ही जत्रेला येऊ द्या की पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय अगदी जबरदस्त फटका नवीन पाटील मॅकमिलनच्या बॅटमधून पाहायला भेटला 4 धावांसाठी पुन्हा एकदा बॉलर तयार हा ट्रॅकर बॉल या ठिकाणी ऍडजस्टमेंट केला गेला सॉफ्ट हँडनी खेळला गेला या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत बन्नाट वेगाने बॉल कलेक्ट केला गेलाय आणि फेकी देखील अप्रतिम बॅकअप अगदी पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 1 सुरू आहे 2 खेळाडू 38 सर्कलचे बाहेर आपल्याला पाहायला भेटत आहे एक डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि एक डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे आमचे 4 टोटल डगआउट्स या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आणि 2 खेळाडू स्टँड्स आहेत पॉवर तयार यावेळी मात्र अप्रतिम नेत्रदीपक बॉलला पाठवलाय सडक पे कडक धावा भेटणार आहे 6 थँक्यू डीजी
सध्याच्या घडीमध्ये भन्नाट 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 फॉर्ममध्ये आहे नवीन पाटील. कारण आगरी कोहली MBPL आपण पाहिला, त्यामध्ये नक्कीच आपल्या टीमला विजयी बनवला, बॉस व्हिक्टोरियन्स या टीमला. त्यानंतर UPCL पाहिला, UPSL मध्ये देखील आपल्या टीमला चॅम्पियन बनवला. आणि आजही देखील प्रयत्न तेच असणार आहे, अप्रोच तेच असणार आहे. आज नवीन पाटील एक बिग टुर्नामेंटमध्ये या ठिकाणी परफॉर्मन्स करत असताना आणि अप्रतिम या ठिकाणी एक खराब बॉल भेटला, एक थोडासा स्लोअर बॉल भेटला, हाफ ट्रॅकर बॉल भेटला, त्या बॉलवर पूर्णपणे तुटून पडला, बॉलला पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा भेटली 6 आणि या 6ने धावफलक पुढे सरकतो स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे 1 for 14 रन्स. एकही बॉल या ओव्हरमध्ये डॉट आले नाही. प्रयत्न या ठिकाणी जरूर करतील अनिकेत, या काही शंका नाही. अनिकेत हे नाव आल्यानंतर लगेच DN नगर अंधेरीचा अनिकेत सानप आम्हाला आठवतोय. कारण एक फिरकीचा अप्रतिम गोलंदाज, उमर 11 टीमसाठी गेले कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपल्याला आपण पाहतो. मात्र ह्या अनिकेत मॅन फ्रॉम मालाड मालवणीमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. मात्र त्याच्यावर हल्ला केला गेला आहे पूर्णपणे. मॅकमिलन गोविंद तुटून पडला, तर नवीन पाटीलने देखील एका बाजूनी धुवासा मारली आहे आणि तोही देखील या ठिकाणी प्रभावित करतोय. अप्रतिम बॉल, अप्रतिम सुरेख बॉल या ठिकाणी व्ही शेप मध्ये खेळायचा होता. फुटवर्कचा या ठिकाणी वापर दिसला नाहीये, जाग्यावरून स्ट्रोक कंप्लीट करायचा होता आणि बॉल आलाय डॉट. आणि आता 4 बॉल नंतर हा पहिला डॉट बॉल फेकला गेला अनिकेतच्या माध्यमातून. आणि बॉल डॉट आल्यानंतर धावसंख्या जर पाहिलं तर स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे टीम उत्तन बॉयज उत्तन 1 for 14 विदाउट लॉस. नवीन पाटील फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस या ठिकाणी केलं जात आहे. बॉलर तयार. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसला गेला, डाऊन द बॉल फिल्डर आलाय आणि यस कॅच या ठिकाणी पकडली जात आहे. नवीन पाटील सारखा बिग विकेट या ठिकाणी घेण्यामध्ये सफल ठरलाय गोलंदाज अनिकेत. आणि पहिला धक्का टीम उत्तन बॉयज उत्तनला. थँक्यू डीजे, धन्यवाद. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उत्तन गावाचा एक असा खेळाडू, जेव्हा तुम्ही उत्तन या गावाचा क्रिकेटचा इतिहासचा पान उघडणार ना, त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे ते डेफिनेटली आपल्याला ग्लेन बने यांचा पाहायला भेटणार. कारण मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेणारा खेळाडू. आणि हालीमध्ये 2022 मध्ये आपण पाहिलं डिसेंबर मंथमध्ये मीरा भाईंदर प्रीमियर लीग आगरी कोहली अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ या मैदानामध्ये आपण पाहिला. त्या मॅचमध्ये त्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच मालिकावीरचा किताब घेणारा खेळाडू ग्लेन बने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 1 for 14 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 घेऊन शुभम येतोय. अपेक्षा भरपूर आहे, धावा या ठिकाणी स्टॉप करावं लागेल. जे रनचे ग्राफ्स आहेत ना ते कुठेतरी डाऊनवर्ड्स या ठिकाणी घेऊन जावं लागेल. अगदी ज्या प्रकारे आपण शेअर मार्केट पाहिला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णपणे लॉस आणि लॉस आणि लॉसच होता. मात्र यावेळी मी म्हणेल की ते प्रयत्न या ठिकाणी करत असतील किंवा डॉट किंवा विकेट या ठिकाणी. कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये विकेट हे फॅक्टर थोडासा कमी इम्पॅक्ट टाकतो मॅचमध्ये. कारण 10चे 10 जेव्हा तुमच्याकडे बॅटर चांगले आहे तर डेफिनेटली एखादी विकेटने जास्त इम्पॅक्ट या ठिकाणी बनणार नाही. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार शुभम मॅकमिलन गोविंदसाठी. यावेळी मात्र भन्नाट 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 वेगाने बॉल, अप्रतिम लाईन त्यांनी लेंथ. हालीमध्ये आपण बालकुममध्ये पाहिलं अर्धशतक 50 धावांची खेळी करणारा खेळाडू आपल्याला नक्कीच मॅकमिलन पाहायला भेटला. आणि यावेळी मात्र जबरदस्त बॉल आपल्याला नक्कीच पाहायला भेटला शुभम यांच्या माध्यमातून. पुन्हा शुभम तयार. यावेळी मात्र थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडासा गुड लाईन स्पॉटवरून बॉल या ठिकाणी राईज करण्याचा प्रयत्न केला गेला होता शुभम यांचा. मात्र प्रयत्न असफल ठरतोय आणि व्हेरिएशन हे मच निडेड आहे सध्याच्या घडीला. तर तुम्ही एखादा बॉल फुलर लाईन, त्यानंतर थोडंसं पिचिंग घ्या, थोडंसं मागे पुढे, त्यानंतर जर तुमच्याकडे स्विन आहे तर स्विन देखील या ठिकाणी करताना पाहायला भेटतात. आणि मात्र यावेळी 1+1 2 धावा या ठिकाणी 3 बॉल नंतर आता एक डबल रन आली आहे म्हणजे टीम उत्तन बॉयज उत्तनसाठी. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम फटका पॅटर्न बॅटचे मध्ये बॉल सरळ बॅटनी अद्भुत अद्वितीय अविस्मरणीय अप्रतिम फटका बाय मॅकमिलन गोविंद.
अगदी सर्वात स्ट्रॉंग झोन जर म्हणेल ना मॅकमिलन गोविंदचा, तर जर तुम्ही त्याला पायात बॉल टाकला तर डेफिनेटली ते बॉल तुम्हाला षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर दिसणार. अगदी आपण पिंटू परचाला पाहायचो व्यावसायिक क्रिकेट खेळताना. स्टान्स भरपूर, शैली भरपूर वेगळी. स्टंपवर जेव्हा जेव्हा बॉल यायचा तेव्हा तेव्हा तो बॉल हिट करायचा. आणि मॅकमिलनची देखील हेच खासियत आहे, अगदी सफल होतात, मात्र आतमध्ये येतात. अगदी बॉलरचा प्रयत्न असतो दांडी उडवण्याचा, मात्र त्यानंतर कुठेतरी फसतोय मी म्हणेल पूर्णपणे गोलंदाज. आणि मोठा फटका या ठिकाणी मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून. धावा भेटतील 6 आणि या 6ने धावफलक पुढे सरकतोय. टोटल स्कोर बोर्डवर 22-22. पुन्हा एकदा बॉलर तयार शुभम. यावेळी भन्नाट वेगाने मात्र फटका जबरदस्त आहे. ऑन द टोस या ठिकाणी खेळला गेला फटका आणि बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. अगदी आम्ही पहिलं सांगितलं त्याच दिशेने जर तुम्ही भाईंदरच्या खाडीमध्ये पण मारला, भाईंदर स्टेशनवर मारला, हनुमान मंदिरावर मारला किंवा गावामध्ये मारला तरी तुम्हाला धावा फक्त आणि फक्त एकच भेटणार आहे. आमचे सर्व व्हॉलेंटियर्स त्यामध्ये तात्या असतील आणि चायवाला चुवा हेही देखील काफी जबरदस्त सर्वांनी मेहनत केली. छोटे छोटे मुलं आहेत, नक्कीच त्या सर्वांना नक्कीच आयोजकांकडून टी शर्ट या ठिकाणी देण्यात आला आणि नक्कीच त्यांचे देखील स्वप्न भरपूर मोठे आहेत. अगदी आज या संपूर्ण गावामध्ये राहत आहेत आणि या गावासाठी देखील एकदा तुम्हाला डेफिनेटली संधी भेटेल, यात काही शंका नाही आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा बॉलर तयार. मॅकमिलन गोविंद आहेत समोर. हा ट्रॅकर बॉल मात्र यावेळी क्लासिकल शॉट या ठिकाणी मॅकमिलन गोविंद चा हे ट्रेडमार्क शॉट या ठिकाणी पाहायला भेटला. अप्रतिम फटका या ठिकाणी. नो चान्स फॉर द फिल्डर, इनटू द गॅप. धावा भेटले शहर. हाही आलाय मल्हार स्पोर्ट्स चषकचा दमदार, असरदार, प्रहारदार 4 रन्स. थँक्यू डीजी. चौफेर फटक्याबाजीसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज असा एकही गाव नाही आहे मी म्हणेल पूर्ण चर्चगेट ते डहाणूपर्यंत. इकडे नाव नाही आहे मॅकमिलन गोविंदचा. मात्र यावेळी फोर्स करायचा होता. विकेट कीपरनी थोडीशी या ठिकाणी रिस्क घेतली गेली, मात्र बॅटला लागते बॉल मॅकमिलनच्या आणि थोडासा बॉल जरूर डायव्हर्ट झाला होता आणि सिंगलचा कॉल देण्यात आला होता. मात्र ॲट द एंड या ठिकाणी नो सांगितलंय आणि बॉल आलाय डॉट. कमबॅक केलाय. कमबॅक या ठिकाणी इम्पॉर्टंट देखील आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जर एखादा तुमच्या बॉलवर षटकार आला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कमबॅक करण्याची देखील क्षमता दाखवावं लागेल. जर तुम्हाला आपलं अस्तित्व गाजवायचं आहे, आपल्या टीमचं नाव नक्कीच बोलवायला चर्चेत ठेवायचं आहे, तर तुम्हाला नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण करूनच दाखवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा खेळलाय. डीप कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि या दरम्यान प्रोटेक्शन लावलं गेलं आहे. अगदी मागील बॉलमध्ये पाहिलं जेव्हा नक्कीच एक अप्रतिम फटका डीप कव्हर्समध्ये पाहिला आपण, डीप पॉईंट्स अँड कव्हरचे मध्ये. त्यानंतर प्रोटेक्शन नव्हता आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर टीम उत्तन बॉयज उत्तनची धावसंख्या आहे 28. सध्याच्या घडीमध्ये आपण बालकुमध्ये पाहिला 5 ओव्हरमध्ये साईश खारबाव या टीमच्या अगेन्स्टमध्ये 90 रन्स ठोकणारा संघ म्हणजे उत्तन बॉयज उत्तन आणि आज आतापर्यंत धावसंख्या 28 आहे. अगदी जर पाहिलं तर उत्तन टीमकडे बॅटिंग लाईनअप पूर्ण डीपमध्ये पर्यंत आहेत, कारण अजूनही आकाश बंगा, ॲशल गोरिया, गॉडसेन खिका, नॅक्सन नाही आहेत आज आणि अदर जेवढे खेळाडू आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे की बाउंड्री लाईन डेफिनेटली ते क्लिअर करू शकतात, यात काही शंका नाही आहे. आदरणीय सन्माननीय भूपेंद्रदा पाटील यांनी पुरस्कृत केली गेलेली ही टीम आपल्याला पाहायला भेटत आहे. मालवणी बॉईज. मालवणी फिल्डिंग करत असताना आणि पहिल्याच 2 ओव्हरमध्ये दबाव पूर्णपणे उत्तम बॉईज उत्तम संघाचे बॅटर्सने बनवला आहे. एक गडी बाद जरूर झाला. नवीन पाटील यस टाइम लक्ष द्या. मालवणी संघ 3:33 पहिला बॉल पडला होता, त्यानंतर आता 3:46 झालेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही 2 ओव्हर फेकण्यासाठी 13 मिनिट युटिलाइज केलं आहे. तर तुम्हाला अजून 2 ओव्हरसाठी 12 आणि जर मोर दॅन घेतले तर डेफिनेटली एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये. स्पीडअप करा टीम मालवणी बॉईज. मालवणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर फैजान आलाय ओव्हर नंबर 3 घेऊन. फैजान समोर आहे मॅकमिलन गोविंद. उत्तन गावाचा एक अष्टपैलू खेळाडू, उत्तन गावाचा अनमोल रत्न, कोहिनूर डायमंड, सर्व काही मी म्हणेल उत्तनचा. आणि यावेळी मॅच टायमिंग स्ट्रोक आहे, बॅटची एज आणि बॉल जातोय फायनल क्षेत्रामध्ये. सिंगलचा प्रयत्न ग्लेन त्या ठिकाणी येत आहेत
आणि एक सिंगल रन आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकतो. स्कोर टोटल 29 रन. चर्चा आपण करत होतो. डेफिनेटली ग्लेन बने एक भरपूर मोठं नाव. अगदी उत्तन गावामध्ये पहिला खेळाडू जर कोण 2 व्हीलर घेऊन गेला असेल संपूर्ण टेनिस विश्वाच्या माध्यमातून तर ते नाव ग्लेन बने आहे मित्रांनो. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा बॉलर तयार. फैजान अप्रतिम सरळ बॅटने ठोकला गेला. या ठिकाणी फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 2 फिल्डर भन्नाट वेगाने बॉल कलेक्ट करण्यासाठी. फिल्डिंग चांगली, थ्रो देखील चांगला आणि रन्स फक्त भेटणार आहे टीम उत्तन बॉयज उत्तनला 1. बॉलिंगसाठी आहेत गोलंदाज फैजान. 2 बॉलमध्ये रन्स खर्च केले गेले 2. गतीमध्ये केलं परिवर्तन. व्हेरिएशन या ठिकाणी विविधता पाहायला भेटत आहे. आणि येस वेट फॉर द पास सिग्नल विथ द बॅट आहे की विथ द बॅट. येस 22चा सिग्नल येतोय उदय पाटील सरांचा आणि एक सिंगल या ठिकाणी उत्तन बॉयज उत्तनच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या 31. हे आपण नेहमी पाहिलं आहे. उत्तन संघ जेव्हा जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा जर तुम्ही केवढा स्पीडने ते बॉल टाकाल तेवढा स्पीडने बॉल बाहेर जाईल. मात्र तुमच्याकडे व्हेरिएशन आहे, विविधता आहे तर नक्कीच तुम्ही थोडासा बीट करू शकता. मात्र यावेळी पहा वेलकम टू द ग्राउंड टीम मालवणी बॉयज चा ग्लेन बने या ठिकाणी शंखनाद वाजवला गेलाय. षटकार ठोकला गेलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचे बाहेर. धावा भेटले 6 आणि या 6ने धाव फलक पुढे सरकतो. स्कोर बोर्डवर टोटल 37. धन्यवाद डीजे. रुई कन्स्ट्रक्शनचे सत्याबाई यांचं देखील आगमन होतं. स्वागत आहे सत्याबाई. आपण देखील निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान त्यांच्याही माध्यमातून रुई कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून देखील भविष्यकालामध्ये भरपूर मोठी स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला भेटेल नो डाऊट. बॉलिंगसाठी फैजान आहे. पहिल्या 3 बॉल अप्रतिम फेकले गेले मात्र ग्लेन बनेने या ठिकाणी रीड केलाय मी म्हणेल बॉलरच्या स्ट्रेंथला आणि काय अप्रतिम फटका या ठिकाणी फेकला गेलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल भरपूर दूरवरून या ठिकाणी टर्न केला गेलाय. अप्रतिम या ठिकाणी स्पिन पाहायला भेटला आणि एक डॉट बॉल हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा जेव्हा षटकार आले त्यानंतर कमबॅक करणं हेही देखील फार इम्पॉर्टंट असतो बॉलरसाठी आणि आपल्या टीमसाठी देखील आणि ते करून दाखवलं या ठिकाणी. फैजान पुन्हा तयार. पुढे यावेळी टाकण्याचा प्रयत्न बॉलला ढकलला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरा प्रयत्न स्ट्राईक थ्रो. काय चुकीचा निर्णय असेल की मात्र नाही. बायका पाहिलाय तिकडे. एक सिंगल रन आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर धावफलक स्कोरबोर्ड टोटल 38 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स होते स्कोरबोर्ड 29 आणि या ओव्हरमध्ये खर्च केले गेले टोटल फैजानच्या माध्यमातून रन्स 10. 228 होते आणि या ओव्हरमध्ये 10 आले आणि 38 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि यस अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 घेऊन टीम मालवणीसाठी स्वप्नील आलाय. स्वप्न भरपूर मोठे आहेत. स्वप्नीलला ते देखील या ठिकाणी कारनामा करावा लागेल. अगदी धावा भरपूर झाले स्कोरबोर्डवर 58 झाले. धावांचा ग्राफ 38 आहे. सॉरी माफ करा. प्रिडिक्शन आहे आमचा 58 मोर दॅन दॅट. यावेळी मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडमध्ये त्या ठिकाणी जितू आहेत. बॉलला इनफिल्डच्या आतमध्ये जरूर स्टॉप केला गेलाय. सिंगल रन या ठिकाणी आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवर 39 रन. भूपेंद्र 11. मालवणी बॉईज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करतो या ठिकाणी स्वप्नील जरूर कारण समोर आहे मॅकमिलन गोविंद. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर नक्कीच जर पाहिला तर 1 षटकार आणि 2 चौकार या ठिकाणी आतापर्यंत मोठे फटके पाहायला भेटले. आणि पुन्हा स्वप्नील टू मॅकमिलन. हाफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी भरपूर स्विंग या बॉल कसा करण्याचा प्रयत्न. उदय पाटील सरांचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल एक्स 1 तरने नक्कीच या ठिकाणी या ओव्हरची सुरुवात मी म्हणेल स्वप्नीलच्या माध्यमातून अगेन्स्ट मॅकमिलन करत असताना पाहायला भेटत आहे. दबाव असतो डेफिनेटली. जेव्हा एखादा मोठा प्लेअर तुमच्या समोर आहे तर नक्की थोडासा दबाव असतो. चिंता थोडीशी असते आणि चिंताचा कारण पाहूया मॅकमिलन आहे. आणि यावेळी मात्र बॉलला स्ट्रेच केला होता पूर्णपणे आणि फटका या ठिकाणी मी म्हणेल घुटना टेकवला होता. चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न मात्र 2 धावा याही बॉलवर.
आणि या 2 रन्सने धाव फलक पुढे सरकतो स्कोरबोर्डवर. 4-42 रन्स स्कोरबोर्डवर पाहायला भेटत आहे. बॉल टाकून झाले या ओव्हरमध्ये ओव्हरऑल 2 आणि रन्स स्कोरबोर्डवर आहे 42. स्वप्नील मॅकमिलनसाठी या फलंदाजाला शांत ठेवणं भरपूर डिफिकल्ट आहे. मात्र पाहूया या ठिकाणी काय प्रयत्न असतील स्वप्नील यांच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलसाठी या ठिकाणी भरपूर टाईम या ठिकाणी घेत असताना अगदी आपण टायमर देखील लावला गेला आहे. 33ला पहिला बॉल पडला होता आणि ओव्हर नंबर 4 या ठिकाणी सुरू आहे. यावेळी फटका फसला गेलाय. हवेत बॉल आहे. डाऊन द बॉल फिल्डर करणार नाही चुकी आणि फलंदाज मॅकमिलन गोविंदचा खेळ झालाय. संपला या ठिकाणी. एक अजून विकेट या ठिकाणी. जे विकेटची गरज मालवणी टीमला भरपूर अगोदर होती ती विकेट या 4th ओव्हर मध्ये आली आहे आणि उत्तन बॉयज उत्तन संघाचा एक अजून ट्रम्प कार्ड फलंदाज बॅक टू द पवेलियन. माझ्यापेक्षा भारी 11 बॉल आणि 20 रन मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून उपयुक्त फलंदाजी आपल्या टीमसाठी केली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन ॲस्टल गोरिया. भरपूर दूरवर षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. अगदी रबड बॉलमध्ये 2-2 ग्राउंड पार करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मात्र पाहूया उत्तन गावाचा बाहुबली प्लेअर आहे मी म्हणेल ॲस्टल गोरिया. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 42 आणि बॉल टाकून झाले या ठिकाणी स्वप्नीलच्या माध्यमातून 3 आणि 3 बॉलमध्ये 3 रन्स खर्च केले गेले. स्वप्नील तयार ॲस्टलसाठी. वेग प्रचंड वेग अप्रतिम लाईन त्याने बॉल पडल्यानंतर थोडासा राईस देखील झालाय. पूर्णपणे फलंदाज बीट झाले आणि या ठिकाणी बॉल आलाय डॉट. वेल डन. गुड बॉल बाय स्वप्नील. धावांवर स्टॉप करायचा आहे ते प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून आणि आता सफल देखील झालेले आहेत. वेल डन. गुड बॉल बाय स्वप्नील. पुन्हा एकदा ॲस्टलसाठी. गतीमध्ये केला पाहिजे मात्र यावेळी पुल करायचा होता. बॉल येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल रन झाले कंप्लीट आणि अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम थ्रो. फक्त आणि फक्त एक सिंगल रन या बॉलवर आणि या ओव्हरमध्ये संपूर्ण मालवणी टीमने कमबॅक केलाय मी म्हणेल. कारण 5 बॉलमध्ये स्वप्नीलने धावा खर्च केला आतापर्यंत 4 आणि 1 विकेट घेण्यामध्ये देखील सफल झालाय. सुरेख बॉल अप्रतिम. आता तेवढा चांगला फटका फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि दोन्ही फलंदाज म्हणजे मॅकमिलन गोविंदला देखील पाठवला तंबूत आणि त्यानंतर ग्लेन बनेला देखील या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 विकेट या ओव्हरमध्ये कॅरी केले गेले गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून आणि 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हरमध्ये रन्स आहेत 43. जाऊया छोटासा घेऊया ब्रेक आणि ऐकूया तर उत्तर गावातील एक अजून जबरदस्त आमचे मित्र प्रतीक कडवाट यांचं देखील आगमन होतं. स्वागत आहे दादा आपला. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अभिषेक पाटील. वय फार कमी टॅलेंट भरपूर जास्त हे दिलाय म्हणजे उत्तर गावाने. प्रत्येक जे खेळाडू आपण पाहायला भेटतात दमदार सरदार आणि नक्कीच 24 कॅरेट गोल्ड. बॉलिंगसाठी फैजानला पुन्हा एकदा इन्व्हाइट केला गेला. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन समोर आहे ॲस्टल गोरिया. यावेळी मात्र बॉलला स्विंग करण्याचा प्रयत्न. फटका प्रॉपर टायमिंग होत नाहीये. सिंगलचा प्रयत्न मात्र या ठिकाणी थोडासा मिसफिल्ड. गाफील राहून चालणार नाहीये. हे खेळ आहे क्रिकेट मित्रांनो. तुमच्याकडून झाली चुकी तर डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी 2 रन्स मोजावा लागेल. मागणी आहे मालवणी टीम यांच्याकडून थर्ड अंपायरची. मात्र संकेत पाटील भरपूर अनुभव नक्कीच ॲज अ कॉमेंटेटर आपण पाहिलं आहे. मात्र ॲज अ प्लेयर्स देखील आपण खेळताना नाही या गावासाठी पाहिलं. मात्र आज अंपायरिंगची भूमिकामध्ये अगदी आमचे 2 अंपायरला थोडासा रेस्ट या ठिकाणी देण्यात आला आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे टोटल 4-5-45. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी फैजानच्या वर हल्ला चढवण्याचा प्रयत्न ॲस्टल गोरिया प्रयत्न करतील डेफिनेटली. यांच्याकडे क्षमता आहे. ज्या प्रकारे आम्ही सांगितलं की 2-2 ग्राउंड पार करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे.
आणि पहा हा आलाय फर्स्ट इन रो, मात्र क्या कॅच आहे, क्या कॅच आहे. खेळाडू अजूनही तिकडे पहा उभा आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जर ही कॅच कंप्लीट झाली असेल तर प्रेक्षक आहे, आमचे व्हॉलेंटियर्स देखील त्या ठिकाणी आहेत. आणि प्रेक्षक सांगत आहे की अंपायरनी हात वर करायला हरकत नाही आहे, यात काही शंका नाही आहे की काय अप्रतिम या ठिकाणी झेल घेतला गेला. मित्रांनो जर कॅच आवडली असेल तर शुभम साठी त्याला झालंच पाहिजे. काय अप्रतिम कॅच या ठिकाणी, कॅच ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंत. तेही देखील बाउंड्री लाईनवर एवढा मोठा धाडस करणं सहजासहजी कोणाला जमत नाही मित्रांनो. ते शुभमनी आज आपल्या टीमला, आपल्या मालवणी टीमसाठी करून दाखवलं. वेल डन, वेल कॅच अँड गुड कॅच, क्वालिटी कॅच या ठिकाणी पाहायला भेटला शुभमच्या माध्यमातून. ॲक्शन कोरियाचा खेळ या ठिकाणी समाप्त. थैंक यू ऋषि. नक्कीच मी म्हणेल मालवणी टीम साठी रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, तू डर कर ना भाग, अपने जीत का जश्न मनाने के लिए संघर्ष और मेहनत विकेट के बीच, ग्राउंड के बीच यहाँ पर करते रहना पड़ेगा टीम मालवनी को. क्या लाजवाब यहाँ पर क्या शुभम की तरफ से यहाँ पर लिया गया. रन संख्या इसको टोटल 4545 है. और फैजान को गेंदबाजी के लिए जो आत्मविश्वास से बुलाया गया था वो आत्मविश्वास यहाँ पर फैजान ने कर दिखाया. क्या लाजवाब लाइन और लेंथ पर गेंदबाजी. पहले 3 ओवर उत्तन बॉयज उत्तन के नाम थे, लेकिन अब जो आखिरी 2 ओवर है, अब तक तो मैं कहूँगा 8 बॉल टीम मालवनी के नाम रहा. अब यहाँ से नए बल्लेबाज के रूप में नए बैटर आए हैं आकाश बंगा, एक और बेहतरीन और सुपर फंटास्टिक खिलाड़ी बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर होंगे. फैजान तैयार. और यहाँ पर देखिए एक अनोखी स्टाइल में बॉल खेलना चाहते थे, लेकिन यहाँ पर विकेट कीपर के माध्यम से आई थिंक से थोड़ी सी गलती हुई, बॉल उनके हाथ से मिस हुआ और स्ट्राइक रोटेट हुआ और अभिषेक पाटिल को अब मिली है स्ट्राइक. एक और बेहतरीन और विस्फोटक डेंजरस खिलाड़ी. उत्तन के हर खिलाड़ी में क्षमता है, लेकिन आज आई थिंक सो इवियन मेंडोसा उपस्थित नहीं है मुकाबले खेलने के लिए. आई थिंक अब तक दिखे नहीं है. यस, आउट ऑफ कंट्री हमेशा रहते हैं इवियन. काफ़ी कूल और डेफिनेटली बहुत ही शान कूल खिलाड़ी हैं. इस वक्त यहाँ पर आगे बैट्समैन बैठना चाहते थे. अच्छा स्ट्रोक है, सिंगल रन यहाँ पर मिलेगा और बैकअप बेहतर है. बैकअप यहाँ पर बेहतरीन आया है. उत्तन के ऐसे कुछ खिलाड़ी हैं जो आउट ऑफ कंट्री में भी जाकर अपने नाम की छाप और अपने गांव की छाप, और भले ही वो क्रिकेट ना हो अदर वर्क के लिए भी जाते हैं. और व्यवसाय तो डेफिनेटली एवरीबडी नोज, उनका सी फूड का फेस्टिवल होता है और उसी में बहुत ही शानदार और ज़बरदस्त सभी यहाँ पर आक्रमण होता है. और इसी बीच यहाँ पर देखिए फिर से एक बार एक अनोखी स्टाइल में इस वक्त आज बैटिंग करने के मूड में आए हैं आकाश बंगा. विद द बैट अभी तक रन्स नहीं जोड़ पाए हैं अपनी टीम के लिए और सिंगल रन यहाँ पर मिलता हुआ. और रन संख्या स्कोर बोर्ड पर टोटल 48 रन. आखिरी ओवर से चलता हुआ और आखिरी ओवर की ये आखिरी गेंद, दोनों ही ओवर में अब तक एक इकोनॉमिकल गेंदबाजी रही, लेकिन उम्मीदें हैं अब अभिषेक पाटिल से कि एक बड़ा स्ट्रोक आना चाहिए. और यहाँ पर मिस टाइमिंग स्ट्रोक है खिलाड़ी के लिए, काफी दूर से चेस करते हुए शुभम. और देखिए बेहतरीन कैच, पूरी तरह से 2 ओवर में टीम मालवनी ने पकड़ बनाई और रन संख्या स्कोरबोर्ड पर देखने मिलता हुआ 5 ओवर के खेल के बाद टीम उत्तन बॉयज उत्तन बनाए हैं 48 और टारगेट यहाँ पर रहेगा 49 रनों का. आदरणीय सम्माननीय सुरेश जी पाटिल सर, इनका यहाँ पर आगमन होता हुआ स्वागत है मल्हार स्पोर्ट्स चषक की तरफ से. यहाँ पर जो उम्मीद थी यहाँ पर उत्तन बॉयज उत्तन, ऐसा लगा था कि जिस प्रकार से शुरुआत हुई है 2 ओवर में 28 बने, उसके बाद ऐसा लगा था कि 60 प्लस 70 प्लस यहाँ पर रन बनेंगे, लेकिन यहाँ पर रनों को स्टॉप किया. वेल बॉल बाय फैजान एंड स्वप्निल, जिन्होंने रनों की गति को यहाँ पर स्टॉप किया. अगर ओवरऑल अगर बात की जाए तो पहला ओवर जो था वो गेंदबाज अनिकेत का था. 14 रन खर्च के शुभम आए थे गेंदबाजी के लिए 14 रन. उसके बाद
फैजान जिन्होंने 10 रन खर्च किए, उसके बाद स्वप्निल जिन्होंने महज 5 रन और फिर से फैजान के ऊपर आत्मविश्वास दिखाया और फैजान ने केवल और केवल 5 रन खर्च किए और 48 रनों पर यहाँ पर स्टॉप किया टीम उत्तन बॉयज उत्तन को। और अब लक्ष्य का पीछा करने के लिए उतरेगी टीम मालवनी से। निवेदन है कि आपके लिए प्लेस स्टैंड है यहाँ पर, लेफ्ट हैंड उत्तन यूज करें, आप राइट पे आइए। टीम मालवनी आप राइट पे आइए प्लीज। यस सर, दोनों ही। और आप देख सकते हो हमारे खिलाड़ी प्लेस स्टैंड है, लेफ्ट हैंड ऑक्यूपाइड है ऑलरेडी, उत्तन के समर्थक वहां पर है। सो मैं रिक्वेस्ट करूंगा इस मालवनी के समर्थक और प्लेयर से कि आप राइट हैंड साइड में आपके लिए प्लेयर स्टैंड है। और दर्शक जो बैठे उनसे निवेदन है कि प्लीज आप चेयर थोड़ा सा यहाँ पर रिमूव करें। हमारे खिलाड़ियों के लिए एक जबरदस्त मैच यहाँ पर डेफिनेटली देखने मिलेगा, इसमें कोई शंका नहीं। और जब सेकेंड इनिंग यहाँ पर शुरू होगा आपको आंखों देखा हाल मराठी में सुनाएंगे संकेत जी पाटिल। थैंक यू। धन्यवाद बाय दादा। म्युझिक वाला आहे ना आपला, वाजव मित्रा। चला बॅटरला विनंती करतोय, भोप्या पॅकर्स मालवणी संघाला विनंती करतोय आघाडीची जोडी लवकर मैदानाच्या आत जाऊ द्या। घड्याळाकडे लक्ष घातलं तर निश्चितच आपण बघतोय 4:04 झालेली आहेत आणि निश्चितच ज्या पद्धतीने समोरच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे त्या पद्धतीने ही मालिका देखील सुरू आहे। आता तुम्ही म्हणाल हे असं मी का म्हणतोय, कारण तिकडे देखील अतिशय शांत पद्धतीने काम सुरू आहे आणि इकडे देखील सामने अतिशय शांत पद्धतीने सुरू आहेत। त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या खेळाडूंचं, अतिशय प्रामाणिक क्रिकेट ते दाखवत आहेत आणि हीच तर एक गोष्ट आहे जी तुम्हा आम्हाला क्रिकेटच्या मैदानावर घेऊन येते। मनापासून कौतुक आहे। आघाडीची जोडी मैदानावर उतरताना दिसते, प्रमोद कोळी आपण पाहू शकतो त्यांच्या समवेत हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। द ग्रेट प्लेअर हरिश्चंद्र पाटील। आणि या मैदान जर म्हटलं तर हरिश्चंद्र पाटील यांचं खास मैदान आणि जीवाचं रान या मैदानासाठी झालंय। त्यांना विनंती करतोय की त्यांनी प्लीज मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं। आघाडीची जोडी मैदान उतरले, लक्ष आहे ते म्हणजे 49 धावांचा प्रमोद आणि स्वप्नील ही आघाडीची जोडी मैदान उतरली। काय क्लास स्टार्ट झाला होता, पहिल्या 3 षटकामध्ये आक्रमक कामगिरी झाली होती आणि 38 धावा झाल्या होत्या, मात्र शेवटच्या 2 षटकांनी स्वप्नीलचं ते षटक आणि त्यानंतर फैजानचं षटक, स्वप्नीलचं खास करून षटक हे असं होतं टर्निंग पॉईंट या मॅचचा म्हणेन मी, कारण स्वप्नीलने जी विविधता दाखवली स्कॉलेक पंच म्हणून ही गोष्ट पाहताना भरपूर आनंद होत होता। कारण काय व्हेरिएशन दाखवलंय, खास करून तो चेंडू ज्या वेळेला ॲस्टल गौरवला जो गेल्याच पहिला चेंडू जो ॲस्टलनं डॉट केला तो अप्रतिम चेंडू होता, पेस जबरदस्त। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू झालंय, 49 धावा करायच्या आहेत। स्ट्राईक एंडला स्वप्नील आहे, नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद याला तुम्ही पाहू शकता, छोट्या चणीचा एक उपयुक्त खेळाडू, तर गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता नो डाऊट वन ऑफ द बेस्ट बॉलर इन मीरा भाईंदर मिस्टर गॉडसन किका। पहिला चेंडू डेड स्पॉट आहे, मात्र हा फटका ग्लेन बनेचा पाय एक्झॅक्टली आहे कुठे त्याने टच केलंय, त्याचं एक्सप्रेशन दिसून आलंय आणि हा आलाय पहिल्या चेंडूवर उदुंग षटकार। बघा किती महत्वाचं असतं तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड मध्ये असणं, कारण ग्लेननं जवळजवळ अप्रतिम झेल टिपला होता, मात्र त्याचा पाय रोपला लागलाय आणि म्हणून आलाय षटकार। यावेळेला अभिला बॅकफुट गेला, त्यानंतर चेंडू कट केला, एक अतिशय चांगला फटका, एक धाव मिळेल, स्वप्नीलच्या खात्यात जाईल आणि अप्रतिमरित्या 19 धावसंख्येला सुरुवात झालाय।
मगाशी देखील अशीच एक घटना, मगाशी जो अप्रतिम झेल झाला, मी त्या बाजूला का गेलो कारण तिथे रोप आहे आणि त्याच्या बाजूला डस्ट आहे. तर कदाचित बरेच जण आक्षेप घेतील की डस्टला चेंडू फोड दिसते म्हणून, मात्र मेन रोप आहे त्या रोपला कुठेही टच नव्हतं म्हणून तो बाद दिला होता. काय झेल अप्रतिम होता. नेक्स्ट बॉल. प्रमोद साठी जागा बनवली होती स्ट्रोक साठी, मात्र कुठेतरी चेंडू आणि चेंडूच्या पेसनं इथे बीट केलंय प्रमोदला. हा चेंडू निर्धाव येणार. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला आपण हॅलो गॉडसन फुलटा जर घेतलंय, इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे आपण बघतोय एक सोपा झेल तिथे प्रतीकने टिपलाय. अप्रतिम जर त्या झेल टिपलाय. प्रमोदची खेळी संपुष्टात. हॅलो 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 माईक टेस्ट दे ना. हॅलो ओके. तर पहिला धक्का बसतोय, प्रमोद बाद झालाय आणि निश्चितच आपण बघतोय या फटक्याची खरी गरज होती का, नाही तर षटकार आलाय, त्यानंतर एक सिंगल देखील कन्वर्ट झाला होता. प्रमोदचं मैदानात उभं असणं गरजेचं होतं. स्वप्नील चांगली कामगिरी करतोय, मात्र कदाचित प्रमोदला ही जी सीमारेषा आहे ना, आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर पासून त्या स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंट पर्यंत ती स्क्वेअर जी सीमारेषा आहे ती कदाचित खुणावत होती. तो एलिव्हेट करण्यासाठी गेला, मात्र हा फटका फसलाय. पहिला धक्का बसलाय क्विक टाइम मध्ये. प्रमोद कोळी बाद, शून्यावर बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत उतरतील. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू, सातत्यपूर्ण कामगिरी काय असते अनिकेतने बऱ्याचदा दाखवलंय आणि त्याच्या एक्सपर्टीज आता नक्कीच इथे यूज केल्या जातील. मात्र या सामन्यामध्ये अजून बरंच काही आहे. इथे रेग्युलर इंटरव्हलवर गडी बाद करावे लागतील, मात्र ते करत असताना धावा वाचवाव्या लागतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हणेन उत्तम संघासाठी चॅलेंज असणार आहे ते म्हणजे अवांतर धावा रोखणं. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही बघताय आणि काय उत्तमचा संघ बांधलाय. भरपूर आनंद होतोय. हा संघ जर बघितला तर एक A1 टीम आपण ज्याला म्हणू शकतो, कारण एका बाजूला आपण बघतोय मॅकमिलन गोविंद, नवीन पाडेल, ॲस्टल गौऱ्या, ग्लेन बर्ने, गॉडसन किका, प्रतीक घाऱ्या, किती किती नावं घेऊ, अफलातून क्रिकेटपटू आहेत. डावखुरा फलंदाज काटसन, यावेळा फुल पिच डिलिव्हरी आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप असणार का. लेट्स सी द अंपायर डिसिजन. पंच अगोदर आर्ग्युमेंट स्वीकारतायत आणि त्यानंतर डिसिजन देत आहेत. एक वेगळी अंपायरिंग. मॉन्टी घोडेकर यांना तुम्ही पाहू शकता, भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे, स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू, लेदर बॉल क्रिकेटचा. आणि आता आपण बघतोय मागच्या कित्येक वर्षापासून सातत्याने एकूणच लेदर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, अंपायरिंग कडे अप्रतिम लक्ष आहे त्यांचं आणि आपली कारकीर्द फुलवत आहेत. अवांतर धाव. यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डावकुरा खेळाडू ज्या वेळेला इथे आलाय त्यावेळेला कदाचित बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील किंवा ऑन साईडला तो फटके खेळणार, मात्र कदाचित इथे अनिकेतचा मनात काहीतरी वेगळा विचार आहे. मगासपासून मॅन्डेटरी पॉवर प्ले कडे लक्ष आहे त्याचं की येस मला काही जागा ज्या आहेत त्या युटिलाइज करायच्या आहेत, मात्र ते करत असताना व्यवस्थित चेंडू बॅट मध्ये येत नाहीत. एक धाव मिळते, मात्र एखाद्याने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. रनरेट कडे कूच करताना जवळजवळ 10 धावा प्रति षटकामागे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, एक धाव नक्कीच मिळेल तिथे. धावसंख्या 10. साई माऊली संघाला विनंती करतोय रेडी राहायचंय. साई माऊली कॅप्टन इथे येऊन बसला तरी चालेल. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 10 आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. 10ची सरासरी अतिशय योग्यरित्या पूर्ण केले, मात्र एक गडी बाद झालाय. हे थोडीशी सुखावं कामगिरी म्हणेन मी, मात्र अजून 1 ते 2 गडी बाद होणं उत्तम संघासाठी महत्वाचं आहे. तर इथून पुढे अजून 20 धावांची पार्टनरशिप होणं एकूणच भूपा पॅकर मालवणी संघाच्या दृष्टीने महत्वाची असेल. काय घडेल या सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या भुवया नक्कीच पुढे उंचावतील, मात्र या सामन्यासाठी जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांचं जय मल्हार स्पोर्ट्स तर्फे आणि एकूणच जितू पॅकर्स टीम तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीम मीटिंग झालंय. पुढच्या षटकासाठी कोण एक नवीन रिक्रुटमेंट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अलिस्टर सामऱ्या, अजून एक उंचपुरा खेळाडू गोलंदाजी मार्कर. उत्तनकडे जबरदस्त टॅलेंट आहे. उत्तन गावामध्ये उत्तन चौक परिसर जर बघितला तर निश्चितच भरपूर टॅलेंटेड क्रिकेटर. आणि जी मागे आगरी कोळी मीरा महेंदर प्रीमियर लीग झाली ना, जवळजवळ 50% खेळाडू हे उत्तनचे होते आणि उत्तन संघानंच अंतिम विजेतेपद फटकावलं होतं.
नवगरचा एकच डॉन मिस्टर उदय पाटील. चेतू पॅकर संघासाठी वन मॅन शो होता त्या स्पर्धेमध्ये. उदय पाटील आलिस्टर टू अनिकेत. यावेळेला बॅकफुटवर जाण्यास भाग पाडलं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जाणार. काही गोलंदाजामध्ये एक वेगळा अँगल असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे ॲलिस्टरच्या हाईटचा मुद्दा नक्कीच मी रेज करीन, कारण त्याच्याकडे पेस देखील आहे, त्याच्याकडे बाउन्स देखील आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हापासून आपण या एकूणच खेळपट्ट्या बघतोय सिमेंट कॉन्क्रीटच्या, बऱ्याचदा चेंडू खाली राहतो, बऱ्याचदा चेंडू उसळतो. मात्र वेगवान चेंडू हाताळणारा भरपूर काही आहे या विकेटमध्ये, त्याचा यूज करता आला पाहिजे. ॲलिस्टर चांगला यूज करतोय. फुलपेस डिलिव्हरी, चेंडू खाली राहिलाय. बघा हा अनइव्हन बाउन्स आहे. वेगवान गोलंदाजांना या गोष्टीचा फायदा नक्कीच मिळणार. जर तुम्ही वर पिच केला चेंडू खाली राहणार, थोडासा आखूड टप्प्याचा टाकला चेंडू उसळणार. तुमच्याकडे फक्त कला असली पाहिजे की बाउन्सचा वापर, आपल्या शोल्डरचा वापर तुम्ही कसा करता. ॲलिस्टरने लागोपाठ 2 चेंडू निर्धाव केलेत, त्यामुळे दबाव आता अनिकेतवर. व्हेरी गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा जोरदार डिलिव्हरी. यावेळेला मात्र कदाचित थोडस जास्त अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न झालाय अनिकेत मार्फत की आल्या आल्या चेंडूला मी उडवेन. या गोष्टी आहेत ज्यावेळेला तुमचे 2 चेंडू निर्धाव जातात, कदाचित थोडंसं सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. नॉन सेकंड एंडचा जो फलंदाज आहे त्यांनी षटकार टोकला, या गोष्टी कुठेतरी बाकातून ठेवल्या पाहिजेत. मात्र चेंडू निर्धाव जातोय. व्हॉट ए बॉलिंग. यावेळेला बघतोय एक्झॅक्टली काय घडलंय, काही नाही. हा चेंडू देखील निर्धाव आहे. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव. ॲलिस्टर द मॅन सर्वायव्हर आतापर्यंत ठरतोय या उत्तम संघासाठी. वेल बोल्ड ॲलिस्टर सांभळ्या. यावेळेला अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू होता, आन्सर नाहीये. मात्र 1 धाव मिळते. हेच एक काहीतरी हायसं वाटेल, ते म्हणजे बुप्पा पॅकर मालवणी संघाला. एक गोष्ट चांगली झाली, स्ट्राईक रुटेड झाले आणि धावसंख्या 11 वर गेली आहे. या घडीला ही धावसंख्या जवळजवळ 20च्या असायला पाहिजे. मात्र कुठेतरी या षटकानं आता मोठा फरक पडला. एनिवे अजून चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर मोठा फटका येणार का? कदाचित बुप्पा दादा देखील आपले फिंगर क्रॉस करेल. ॲलिस्टर टू स्वप्नील. यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? ॲलिस्टरने कॉल दिलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ बॉलिंग. आम्ही परतलोय. उत्तम संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा दमदार पद्धतीने आलोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त आणि फक्त एकच धाव या षटकामध्ये. व्हॉट अ बॉलिंग. ग्रेट डिस्प्ले ऑफ बॉलिंग मिस्टर ॲलिस्टर. या परफॉर्मन्स साठी डीजे वाजलाच पाहिजे. थँक्यू डीजे. ॲलिस्टरच्या या षटकानं काय फरक पडलाय बघा. आता भूपेंद्र पॅकर मालवणी संघासाठी हा सामना फक्त 4 षटकांचा राहिलाय, कारण 1 षटक त्यातला संपलंय, ज्या 10 धावा आल्या होत्या. मात्र येणाऱ्या आता 3 षटकं आपण बघतोय. या 3 षटकामध्ये मोठी मजल मारावी लागेल, कारण धावसंख्या 11 झालेली आहे. 49 करायची आहेत, म्हणजे अजूनही विजयासाठी 38 करायचे आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 12च्याही पलीकडे जाऊन टोपलाय. जवळजवळ 13 धावा प्रति षटका मागे. त्यामुळे आता एकच बॅटरकडे लक्ष असेल, ते म्हणजे जितू कोळी. एक अप्रतिम बॅटर आहेत, मोठे फटके खेळण्यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहेत. काही समीकरण आहेत. मालवणी म्हटलं तर प्रमोद कोळी, मालवणी म्हटलं तर जितू कोळी, मालवणी म्हटलं तर भावेश, अशी काही समीकरण आहेत. याचं कारण गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने मालवणी संघाला रिप्रेझेंट करतात. मात्र या घडीला अजून एक चॅलेंज उभं राहिलंय, ते म्हणजे अनिकेत समोर प्रतीक गाड्या. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का?
येस होणार. आकाश बंगानं एक सोपा झेल टिपलाय आणि केतला परतावा लागेल. मात्र डिसअपॉइंटमेंट परफॉर्मन्स, डिसअपॉइंट केलंय त्यानं आणि निश्चितच या सामन्यामध्ये आता भरपूर वेगाने उत्तमचा संघ येतोय. डीजे बघा, आपलाच आवाज वाढवण्यासाठी आपणच कशी रिक्वेस्ट करायची हे डीजे वाल्याने दाखवलंय. मनापासून कौतुक आहे या मुलाचं. अनिकेत बाद झालाय. मात्र अनिकेत न किती चेंडू इथे खेळले आपण बघूया. जवळजवळ मागचे 4 त्यानंतर एक 5 चेंडू फक्त 2 धावा. अनिकेत बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रॉमिसेबल, मिस्टर डिपेंडेबल ज्याला म्हटलं जातं, श्रीनिवास मोरिया. या मुलाकडे ताकद आहे, या मुलाकडे कॅलिबर आहे आणि या मुलाकडे निश्चितच सातत्य आहे. ते सातत्याचा यूज, त्या कॅलिबरचा यूज, त्या ताकदीचा यूज होणार का, हा मोठा आता प्रश्न आहे. 2 महत्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. अजूनही 38 धावा. चेंडू शिल्लक जर बघितले तर निश्चितच येणारी 2 षटकं आणि हे 5 म्हणजे 17 चेंडू 38 धावा अशक्य नाहीये, कठीण जरूर आहे. मैदानावर लाईटचा मात्र एक वेगळा खेळ नक्कीच सुरू होणार आहे. श्रीनिवास स्वतःचा वेळ घेतोय. व्हॉट अ कॉन्टेस्ट. एका बाजूला 30 तर्रार मारा तर दुसऱ्या बाजूला हाय क्लास प्लेअर. यावेळेला हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे का? यस आहे. पंचांनी प्रश्न उत्पन्न केलाय. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 12. धावसंख्या बराच काळ स्टेशनरी थांबली होती आणि या घडीला आपण बघतोय ती धावसंख्या आता पुढे सरकते आहे. व्हॉट अ मॅच. क्लासिक एन्काउंटर पाहायला मिळेल. शॉट ऑफ डिलिव्हरी आहे. पुल केलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. श्रीनिवासला परतावं लागेल. हामीन यांनी अप्रतिम झेल टिपलाय आणि ते कुणाच्याही कदाचित इथे श्रीच्या लक्षात नव्हतं की हा फटका खेळताना इथे मला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा केलाय. व्हॉट अ क्लासिक फिल्डिंग सेटिंग बाय उत्तन. अप्रतिम. आणि हा सगळ्यात मोठा झटका श्रीनिवासचं मैदानात असणं गरजेचं होतं. 4 गडी धक्कादायक पद्धतीने बाद केले ते म्हणजे उत्तम संघाने आणि या सामन्यावर आमचंच वर्चस्व आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. डीजे न्यू बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे फक्त आणि फक्त एक महत्वपूर्ण पार्टनरशिपच भूपेंद्र पाकर मालवणी संघासाठी महत्वपूर्ण असेल. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे, तो पहिला झेल जो ग्लेनने पकडला होता, जो षटकार गेला होता, कारण ग्लेनचा पाय त्या सीमारेषेला साठला होता. मात्र निश्चितच आपण बघते तो एक क्षण सोडला तर अप्रतिम क्षेत्ररक्षण. यावेळेला हॅट्रिक बॉल असेल का? व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ पेस. या मुलाच्या पेसकडे जेव्हापासून आलाय तेव्हापासून लक्ष आहे. काय जबरदस्त पेस जनरेट करतात प्रतीक कार्या. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. यावेळेला पुन्हा एकदा पेसवर बीट केलंय. बॅकफुटला तुम्ही खेळू शकणार नाही अशा चेंडूंना. शिअर टायमिंग दाखवावं लागेल आणि निश्चितच तीच गोष्ट कुठेतरी लॅग दिसते ती म्हणजे या इनिंग मध्ये अजूनपर्यंत प्लॅन नाहीये. स्वप्नीलनं आक्रमण केलं होतं. यावेळेला मात्र इथे काय जबरदस्त फॉर्मात आहेत बघा प्रतीक. गेल्याच मला चेंडू टाकायचा आहे, मला ही वेळ जाऊ द्यायची आहे, मला हे षटक लवकर संपवायचं आहे हा विचार आहे. आतापर्यंत एकही धाव या षटकात नाही, फक्त एक अवांतर धाव आली आहे. मात्र ती अवांतरच्या रूपानं अधिकृत धाव एकही नाहीये. व्हॉट अ बॉलिंग. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे.
पंचांकडे लक्ष. अजून एक अवांतरचे धाव. मागचं षटक आणि हे षटक यामध्ये जर विचार करायचा झाला तर एक धाव फक्त अलिस्टरच्या षटकात आली होती. त्यानंतर या 2 धावा निश्चितच अवांतर आहेत. म्हणजे टोटल जर ओव्हरऑल चेंडूंचा विचार केला 10 चेंडूत आलेत फक्त 3च धावा. त्यामध्ये जर बघितलं तर एक धाव जे आले ती फक्त बॅटने आले. त्यामुळे हा मोठा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे मालवणी संघासमोर. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. आउटसाइड द लेग स्टंप डिलिव्हरी आहे का? येस आहे. आता मात्र थोडीशी लाईन चेक करावी लागेल. इथे वारंवार वेगावर तुम्ही स्वार होत आहेत मात्र कुठेतरी ते लाईन विसरलेत. या षटकात आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि आतापर्यंत 3 चेंडू वाईट सुद्धा टाकलेत. अवांतर सुद्धा हाताळलेत. बघा क्रिकेट कसंही पालटू शकतं. कधीही काही घडू शकेल. फक्त मोमेंटम मिळणं गरजेचं आहे. मात्र मालवणी संघासाठी ते मोमेंटम कोण आणणार? एका बाजूला आपण बघतो रुपेश आहे. दुसऱ्या बाजूला जितू कोळी ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे विविध फटके आहेत तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत उभा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. याला मिसाईल स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? मात्र नाहीये. तिथे आपण बघतोय 1 बाउन्स चेंडू उचलल्यामध्ये 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र या 2 महत्वपूर्ण धावा संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. षटक अजूनही सुरू आहे. 16 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी आपण बघतोय 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड रन्स टू विन. थोडासा अजून वेळ आहे या सामन्यामध्ये. मिस टाइम स्ट्रोक आहे. मात्र इथे आपण बघतोय कॅप्टन आस्टल गौऱ्या निश्चितच सोपा झेल टिपणार. अजून एक गडी बाद करतोय. वेल बॉल प्रतीक गाऱ्या. 3 चेंडू अवांतर दिलेत मात्र 3 गडी सुद्धा बाद केलेत एकोणीस या षटकामध्ये. त्यामुळे निश्चितच या सामन्यामध्ये आता अजून चांगल्या परिस्थितीत येत आहे तो म्हणजे उत्तम संघ. थोडासा डीजेला वेळ देऊया नंतर पुन्हा एकदा या सामन्याकडे येऊया. थँक्यू. ही स्पर्धा जय मल्हार आणि जितू पॅकरनी केलंय ना? बरोबर ना? जितू पॅकरच्या काही खेळाडूंना सूट आहे. तुम्ही स्पर्धेकडे नाही बघितले तरी चालेल. आम्ही आहोत. वेलकम अक्षय सोनी. वेलकम जुनैद. मात्र वळूया या सामन्याकडे. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत जवळजवळ धावा. त्या म्हणजे 33 गॉडसन की का वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकात गॉडसनने 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय अलिस्टरने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने प्रतीकने गोलंदाजी केलंय, गॉडसनचे हौसले बुलंद असतील. मात्र जितू कोळीकडे लक्ष आहे. गॉडसन वर्सेस जितू. चेंडू खाली राहिलाय. एक्झॅक्टली काय घडलंय? लेट्स सी द अंपायर डिसिजन. लाईक भाईचा इशारा. मात्र इथे आपण बघतोय रनवे मध्ये स्लीप होत आहेत गॉडसन. भरपूर वेगवान चेंडू होता. धावसंख्या 17. धावसंख्या 17. अजूनही 32 करायची आहेत. 11 चेंडू 32 धावा. काउंटडाऊन सुरू झालाय. संध्याकाळची नयनरम्य वेळ. बादशाह क्रीडांगणाला एक वेगळा रूप आलाय. थँक्यू प्रभा मंडप डेकोरेटर. अप्रतिम डिस्प्ले आणि क्रिकेटपटूंची आणि एकूणच प्रेक्षकांची अतिशय चांगली व्यवस्था इथे करण्यात आली. चेंडू खाली राहतोय. उत्तर नाहीये कोणतंही. इथे मात्र आता उत्तमचा पेस वर्सेस मालवणीची बॅटिंग हा सामना सुरू आहे. मात्र प्रॉमिसिंग फटका नाहीये. पहिला जो षटकार बसला त्यानंतर एकही प्रॉमिसिंग फटका अजूनपर्यंत नाहीये. आणि सगळ्यात मोठी हीच एक गोष्ट बॅकफुटवर नेते ती म्हणजे मालवणी संघाला. यावेळेला हा चेंडू थोडासा नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित केलाय. येस अंपायर फ्रीड आहे. येस आपण बघतोय लाईन क्रॉस केलंय त्यामुळे निश्चितच नो बॉल आहे. आणि फ्रीडचा फटका. मात्र हा फ्रीड मोठा फटका असावा यासाठी आता मालवणी संघाने देव पाण्यात घातले असतील.
हा फटका झालाय, मात्र बघायचे किती धावा मिळतील. कदाचित तो वनबाउंड सीमारेषा गाठील किंवा काय. लेट सी द अंपायर डिसिजन. यस 4 धावा. उपयुक्त फटका, उपयुक्त चौकार आलाय. इथे एक नो बॉल आलाय, त्यानंतर या 4 धावा आलेत, त्यामुळे 5 धावा. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. 27 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यामध्ये अजूनही काही घडू शकतं. गरज आहे निश्चितच मोठ्या फटक्यांची. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना या दोन संघातील विजयी संघ वर्सेस साई माऊली बोरिवली या दोन संघादरम्यान असेल. साई माऊलीचा संघ रेडी आहे. गॉडसन, भरपूर विश्वास आहे गॉडसन वर अस्टलचा, त्यामुळे निश्चितच या षटकासाठी गॉडसनला पाचारण केली. एरवी निश्चितच चॉईस जर बघितला तर कदाचित इथे ग्लेन सुद्धा येऊ शकले असते गोलंदाजी मार्कवर, मात्र कदाचित शेवटच्या षटकासाठी ग्लेनला ठेवलंय का हा देखील एक प्रश्न आहे. 27 रिक्वायर्स टू विन. यावेळेला चेंडू खाली आहे, मात्र आउटसाइड ऑप्शन. इथे धाव घेण्याचा प्रयत्न का झालाय. जितू कोळी मात्र इथे इंटरेस्टेड नव्हते. परतावा लागेल जो न्यू बॉर्डर आहे शुभमला. एकही चेंडू न खेळता तो बाद होताना दिसेल, मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केले म्हणजे बहाल केले असंच म्हणावे लागेल. इथे हा चेंडू देखील निर्धाव जातोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय गॉडसन. की का अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानदादा पाटील यांचं आगमन होत आहे आणि निश्चितच आम्ही स्वागत करतो जितू पॅकर आणि एकूणच जय मल्हार स्पोर्ट्स यांच्या वतीनं त्यांचं खास खास स्वागत आहे. वेलकम भगवानदादा. या स्पर्धेसाठी अमूल्य सहकार्य त्यांनी देऊ केलंय, त्यांचं विशेष आभार आहेत. चला जास्त वेळ वाया घालू का प्लीज. 4:28 झालेली आहेत. अजून आपल्याला 2 मॅचेस संपवायचे आहेत मित्रांनो. 6ला अंधार पडेल. कदाचित हा अंधार आताच जाणवू लागलाय. कलावती देवीचा आशीर्वाद आहे आपल्यावर, मात्र तरी सुद्धा कॉपरेट करा. यावेळेला हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे का. यस उदय दाखवतोय की यस हा चेंडू वाईड आहे. अजूनही 26 धावांची गरज आहे. 23 धावा झाल्या आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. ओव्हरऑल 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शांतपणे प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतायत. गॉडसन यावेळेला चेंडू आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. इथे मात्र आपण बघतोय की वारंवार चेंडू अवांतर टाकले जात आहेत, कारण एक नोबॉल सुद्धा आलाय, त्याच्यानंतर 2 वाईड आलेत. या षटकात देखील 3 चेंडू अवांतर आलेत, कारण आतापर्यंत 7 चेंडू एक्स्ट्रा झालेत उत्तम संघाचे. मी माशीच म्हटलं होतं की उत्तम संघासमोर चॅलेंज एकच आहे, ते म्हणजे अवांतर धावा रोखणं. समोर बॅटिंग करणारा संघ अजूनपर्यंत मोल झालेला नाहीये किंवा ग्रूम झालेला नाहीये, मात्र अवांतर धावा त्यांना थोड्याशा सतावतील. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 रिक्वायर्ड रन्स टू विन. यावेळेला मोठा फटका दिसेल का नाही. तिथे क्षेत्ररक्षक बघा अतिशय शांत पद्धतीने उभे आहेत आणि जितू कोळीची खेळी ते मात्र संपुष्टात. या षटकात देखील आपण बघतोय गडीबाद झालाय, मात्र षटक थोडस लांबतोय. गडीबाद डीजे सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. 24 धावा झालेत. 7 गडी बाद झालेत. भूपेंद्र पाकर मालवणी संघाचे. मात्र निश्चितच वेळ आता आपण बघतोय शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. सामन्यात काही घडू शकतं हे आम्ही वारंवार म्हणतो, मात्र ते घडवणारा खेळाडू कोण हा मोठा प्रश्न आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 9चा निखिल उतरतोय. त्या अगोदर सिद्धार्थ नॉन स्ट्राईकला जाऊन उभा आहे. गॉडसन डाऊन द ग्राउंड स्टायलिश फटका आहे. चेंडू वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. अभिषेक पंढरबॉय
मात्र इथे आपण बघतोय एक्झॅक्टली काय घडले, परतावा लागेल सिद्धार्थला. दुसरी धाव घेताना फलंदाज धावची चरपण बाद होत आहे. काय कॉर्डिनेशन दिसलंय अभिषेक आणि एकूणच प्रतीक गारे यांच्यामध्ये. अजून एक गडी बाद होतोय. क्रमांक 8 चा खेळाडू बाद झालाय आणि एकूणच आपण बघतोय या सामन्यामध्ये आता एक वेगळी शांतता निर्माण झालाय, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 4 षटकार मारायला लागतील, म्हणजे 24 धावांची गरज आहे. आई माझी कुटी ओ आई माझी कुटी आई माझी कुटी ओ आई माझी कुटी आई माझी सर्वांनो ठाक सर्वांनो ठाक आई माझी सर्वांनो ठाक सर्वांनो ठाक आई माझी कोणाची पाते गो आई माझी कोणाची पाते पाते कोणाची गोलंदाजी मार्कर न्यू रिक्रुटमेंट अमीन येत आहेत गोलंदाजी मार्कर. आमच्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स असेल. लेट्स सी 4 षटकारांची अजूनही गरज आहे. भावेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. ज्या भावेशनं अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये भरपूर गोलंदाजी केलंय त्याला मात्र आता बॅटिंग करावी लागेल. यावेळेला मात्र 24 धावा पाहिजे. तिथे फक्त चेंडूला ढकलून दिलंय आणि स्ट्राईक रोटेट केलंय. एक गोष्ट चांगली केलंय. मात्र इथे लक्ष असेल ते म्हणजे बॅटर निखिलकडे. 23 धावांची गरज आहे. साई माऊली कॅप्टन प्लीज या इथे. साई माऊली आमीन स्लो डिलिव्हरी आहे. बॅकफुटला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. काय जबरदस्त गाडी थांबवली आपली तिकडे आणि निश्चितच कौतुक आहे. एकाच धाव समाधान. शेवटची 4 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज. चार चेंडू 22 धावांची गरज. यावेळेला रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय. यावरूनच तुम्ही लक्षात येऊ शकता की आता मात्र पराभव पदरात पडलाय जवळजवळ, कारण अमीनची गोलंदाजी अप्रतिम ठरते आहे. दिशान टप्प्यावर पूर्ण कंट्रोल आहे त्याचा. उत्तम संघाला अजून एक चांगला गोलंदाज सापडलाय हे सांगताना मला भरपूर आश्चर्य वाटत नाहीये, कारण त्यांच्याकडे गोलंदाजाची कमी कधीच नव्हती. मात्र तरी सुद्धा नवीन टॅलेंटला ते निश्चितच चांगलं सहकार्य करतायत. स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. गुड चेंज ऑफ पेस. एक धाव मात्र तिथे असेल. आला रे बॉल. प्रतीक मागे हिडन माणसं आहेत. तुला माहिती नाही जितू पॅकरची ही स्पर्धा आहे. पडद्याच्या मागे असे कलाकार आहेत ना जे कोणाला दिसणार नाहीत. आणि आज निश्चितच महेश पाटील पण आलेत. त्यांचा देखील पडद्यामागचा हात आम्हाला माहिती आहे आणि दुसरे महेश पाटील देखील आहेत. आज त्यांचा गॉगल उतरणार नाहीत. यावेळेला जर बघितलं अतिशय चांगला फटका आहे. बघा इथे किती धावा येत आहेत. अरे अभिषेक जाऊ दे असंच बरेच जण म्हणत असतील, कारण तिथे थोड्याशा डिफिकल्टीज होत्या. म्हणजे 4 धावा. या 4 धावांनी जास्त फरक पडणार नाही. पराभवातील अंतर थोडंसं कमी होईल आणि निश्चितच या एकूणच सामन्यातील हा लास्ट बॉल ना शेवटचा बॉल. आमीन व्हेरी गुड बॉलिंग. हा झेल होणार का? हो नाही. हा झेल सोडला इथे. कदाचित हा झेल घेऊन थोडस जास्त सरासरी वाढवण्याचा प्रयत्न करू शकले असते. मात्र एनिवे वेल डन. उत्तम अप्रतिम कामगिरी आणि पुढील फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केलाय. ॲस्टलला विनंती करील की लगेच पुढे यायचंय आणि पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी पुढे या. एका बाजूला साई माऊली बोरिवली संघाचे कर्णधार इथे येताना. थँक्यू व्हेरी मच. भूपेंद्र पाकर मालवणी संघाचं देखील कौतुक आहे. चांगला खेळ झाला होता, मात्र कुठेतरी बॅटिंग करताना थोडंसं प्लॅनिंग दिसून आलं नाही आणि कदाचित ते प्लॅन नियोजन दिसलं नाही, म्हणूनच तुमचा संघ पाठीमागे राहतोय. मात्र ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला इथे उत्तम